जर काहींना मोबाईल मिळाला नाही पागल होतील ते. आणि मोबाईल वापरणारी 80% जनता भरमिष्ठच आहे. आतापर्यंत सरकारी दवाखान्यांमध्ये पेशंट यायची, अजून 2-3 वर्षानं सरकारला प्रत्येक गावात मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी बस एक हॉस्पिटल काढावं लागेल. आता एक 12वीचं पोरग असं येडं झालं, कोणालाही भेटू त्याचा मुका घ्यायचा ते, कुणी असो त्याच्या घरचा माणूस भेटला मला तो म्हणलं औषधच नाही राहिले, त्याला ती सर्क चित्र पाहायचं ते, आणि ते पागल झालं. 12वीची परीक्षा दिली त्यानं. आता कोणी भेटू मुका घ्या ते, आणि एकच वाक्य बोलत आहे, मोबाईल आहे का नाही. पागल झाली ती. 12वीची परीक्षा दिली, ते ऍडमिट केले पुण्याला, ते बदली झाली. ते कोणी डॉक्टरलाही म्हणायचं गोळ्या मोबाईल आहे का नाही. मोबाईल वापरा, गरज आहे, पण आवड नाही. आणि आज व्यसन झालंय मला. बरं वापरण्याला काही मर्यादा आहे, बोलण्याला काही मर्यादा आहे. काय बोलायचं बरं, बोलायला तोंड दिलंय ना. हॅलो हॅलो, आता एवढं अंतर काही लय झालं का. हॅलो पागल आहे का काय त्याला हे का. हॅलो, आता ईतवर आवाज यायला पाहिजे का नाही. हॅलो हॅलो, आता 2 बंद पडले तेच चालू नाही. काय करावं लोकांना, भरमिष्ट झाली महाराजांना. लोक आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, यसला यस, नो नो नो, पटलं तर म्हणा. एक वाक्य सांगतो आणि तेवढं पुढे जातो. चिंता बिंता काही करायची नाही, कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप, तो ठरवील काय करायचं ते. आपण उगाच छाताड दोरायचं नाही. आपण बांधला बांगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीच्या याच्यावर तुम्ही घरी गेले का, त्या बाबळीपासून ह्या बाबळी पोर मधली अख्खी एकीन, पण त्याची जिरीन त्याची जिरवली नाही ना, मी माझ्या बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणतं. लोकांना वेळ पडली का त्यांचं त्यांचं पडलं. एकच वाक्य सांगतो पुढे जातो. दिवस फिरतात, फक्त नीती द्यावा. दिवस फिरतात, दिवस फिरतात, दिवस तेच राहत नाही. लक्ष्मी मिळत असेल तर ती नम्रतेने टिकवा, नम्रतेने टिकवा. विद्वत्ता टिकवायची असेल तर मानाने जगा. एक दिवस दिवस सुद्धा फिरतात. एक वाक्य सांगू. 45 डिग्री तापमानानं सूर्यानं अख्ख्या जगाला वरपळवलं. नदी आठवली, विहीर आठवली, बोर आठवले, पण नुसत्या ढगानं त्याला दिवसभर डोकं काढून दिलं नाही. एवढंच वाक्य पाठ करा. जो 8 महिने उभ्या जगाला तापून होरपळून त्याने लोकांना वाळून टाकलं, पाणी तर संपून टाकलं, पण त्याला सुद्धा ढगाने सकाळपासून वर डोकं काढून दिलं नाही. हे मग ध्यानात ठेवा. ढग ती क्षणिक आहेत, तात्पुरते आहेत, पण सूर्याला सुद्धा झाकून धरण्याची ताकद आहे, हे ध्यानात ठेवा. हे लय दिवस चालत नाही. गमेंड बिमेंड मस्ती बिस्ती लय दिवस नाही चालत. ही ठराविक काळ चालती. एक दिवस ती जिरती. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. 100 पोर होती त्याला, पार्टी काही दुबळी नव्हती. 100 पोर, पण त्याचे दिवस फिरले. मरायच्या टायमाला त्याला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. आणि त्याला हात जोडून लोक म्हणत होते 5 गावं घेऊन मिटून टाक. फुगिरले, जिरली. जिरली म्हणजे टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का तुम्ही कुठं वाख्या महाराष्ट्रात दुर्योधन 5 स्टॉल वाचलं का. दुःशासन का ढाबा, अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन. हातानं झटे झाले. बरं मेवणात येत होता 5 गावं, वाक्यात बदल होणार नव्हता. कृष्णाचं म्हणणं होतं वाद घालण्यात मजा नाही, 5 गावं घेऊन मिटून टाक. तुला फुकट मिळत होते, हे फुगिरलंय. हा म्हणला सुईच्या टोकावर मावेल एवढी देणार नाही तर तू बाकीची बोलतो कशाला. कृष्ण म्हणलं मग तुझं तू पाय, मी तंटामुक्ती अध्यक्ष राहावी ना मध्ये. मी अध्यक्ष झाल्यापासून माझ्याच घरात कुद्या झालं, गावाचं मिठू गावा बंद करून टाकतो. त्याने बंद केलं. शिजिरली. मराठ्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. आणि कोणच्या खाल्या, ज्यांच्याशी दुश्मनी त्यांच्या खाल्या. आणि हा त्यांच्या घरी जेवायला होता गडी, त्या 5 जणांच्या. त्यांच्यात एक गडी नंगाट होता, भीम. तो गडी डोक्यात कमी होता, तब्येतीत मोकार, डोक्यात कमी,
त्यानं एक दिवस डायरेक्ट ते आंधळ गाठवलं ते धृतराष्ट्र. त्याला तोंडाच म्हणला तो डायरेक्ट, तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही, तोंडावर. त्या म्हातारीची अक्कलच बंद झाली. त्या भीमानं त्याला दम दिला, आंधळ्या ऐक, एक दिवस तुझा हसायचा होता तर आमचा रडायचा होता, आज आमचा दिवस हसायचा आहे, तुझा दिवस रडायचा आहे. गमेट, विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले तेव्हा तू हसत होता रे. भर सभेमध्ये द्रौपदी ओढीताना ती एकटी रडत होती तेव्हा तुम्ही 100 जण हसत होते. आज तू माझ्या घरातल्या भाकरी खातो, आज मी हसणार आहे, तू रडणार आहे. जे होता विषाचे लाडू चारले तेव्हा तू सुटलाय. 100 आमची बायको वडीत आणली तुम्ही 100 जण हसले तेव्हा मी तिथं हजर होतो. मी एकटा जर उभा राहिलो असतो ना, उभा, तुझी खानदान मी जागेवर हल्ली असते, तुला पाणी पाजाय परत ठेवलं नसता. पण मी का उठलो नाही? मी कच्चा म्हणून उठलो नाही, तिथं धर्म हजर होता म्हणून मी उठलो नाही. काय भाषा आहे? मला काय तुला हाणायतोय? 100 हाणायला लागत काय होतं मला? मी एकटाच बास होतो. फक्त धर्म आहे तिथं जे हे ध्यानात ठेवा. आणि तो अनुभव तुम्हाला आला. जिथं धर्म आहे तिथं धर्म आहे, तिथं चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंकिका, संत तेथे विवेक, दया तेथे धर्म, संत तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे आत्मदर्शन, सुमने तेथे वने, भाग्य तेथे उल्लास. 18व्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्या. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक, दया तेथे धर्म, संत तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे आत्मदर्शन. एक वाक्य सांगा, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. आणि हे तुमच्या अनुभवातली वाक्य. सत्याला जय आहे, त्रास होणारच. त्रास नाही झाल्यावर सत्य नाही. माल करायला त्रास आहे का गावात बेवड्याला? त्याला उलट लोक म्हणतात, काल फोन नाही केला 5 वाजता, वाट पाहिली मागून, मी नाच सोडून दिलं, जाऊ दे म्हणे. हो, इथं पहा मला त्या सांगितलं तू 100 पोरं म्या मारली. जेवायला म्हातारा बसलं का भीम्याचा म्हणायचा, जेवा आलाय तुला पोऱ्या म्या मारलाय. म्हातारच वाळलं, जेवणच देईना आघडी. ते वाळल्यावर युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भानगडे? पाया पडून सांगतो, द्वादशी आज प्रदोष आहे, दिवस फिरतात. रडला धृतराष्ट्र. घमेंट कमी करा, घमेंट लई अडपटपणा करू नका. तुम्हाला वाटतं हे नाही जिरती, हो, हे लई दिवस नाही चालत. मोटरसायकलवर चालत तर कुत्र्याला लात आणतो तू. त्याचा बाप पिसाळेला होता. ती कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. जरा सावध राहा. पैसा, लक्ष्मी, नैतिकता या गोष्टी जपाव्या लागतात, तर त्या टिकतात. माझा टिलपणा चालत नाही. तो वसूल झाल्याशिवाय तो होतोच. त्याला कार सर्व्हिसला असताना पगाराच्या मापात राहा. मोकार कमावलं ना, खायला सुद्धा तुम्ही राहणार नाही शेवटी. आम्ही सुद्धा तशीच. जर सारखेच कमीत राहिलो ना, आम्ही जर दानधर्म केला, आम्ही उभ्यानं जाणार एका दिवशी. तुम्हालाही 2 मिनिटं उभा राहावं लागेल. गेलं इंदुरीकर तू आहे, बाकीचे पण जाऊ द्या, मोर त्या गण लुटलं त्यानं, घ्यानं दिलं नाही. रडला धृतराष्ट्र. शेवटी वेळ आली. आणि काय म्हणतो माहिती का धृतराष्ट्र? पोरं गेली, मला काही वाटलं नाही. राज्य गेलंय, मला काही वाटलं नाही. तो भीम मला जेवताना बोलतोय तेवढं बंद करावा. तो जेवणच देईल. मी जेवाय बसला का तो मांड्या थोपटे तर जेवतोय, मी खावा का नाही? युधिष्ठिरानं भीमाला जाऊन सांगितलं, भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो गडी डोक्यात कमी होता. त्यानं असा अर्थ लावला, जेवताना बोलायचं, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं. पण म्हातारं सोडायचं नाही, त्याच्या डोक्यात खटलं. त्यानं दिवस चुकून नाही दिला. आंधळं गाठवलं. का रे म्हणलं, आमच्या घरात मारा लावतो का? तो म्हणला अन्नच नाही तर मारा काय लावतो? पटणार नाही तुम्हाला माळकऱ्यांना, पटेल पोथी वाचणाऱ्यांना. भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. काय दिवस आले महाराज. भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. पोटात अन्न नाही, डोळ्यानं दिसत नाही. अन्नला धृतराष्ट्र अरण्यात गेला महाराज. आणि जगाचा आतापर्यंतचा इतिहास आहे महाराज, कर्म कधी कुणाला सुटलं नाही.
हे ध्यानात ठेवा. देवालाही नाही, देवाच्या बापालाही नाही, आणि माणूस म्हणून जगणाऱ्या सर्वसामान्य जीवालाही नाही. नाही सुटलं कर्म. रडला, अरण्यात गेला, आणि धृतराष्ट्राचा तोल गेला महाराज, आणि हातातली काठी धृतराष्ट्राच्या खाली पडली. काय कर्मगती होती धृतराष्ट्राची महाराज. तोल गेला आणि खाली पडला धृतराष्ट्र, आणि झाडाला धरून धृतराष्ट्र उभा राहायला गेला, तर धृतराष्ट्राचा हात ज्या झाडाला लागला महाराज, झाडाला सुद्धा आग लागली. चटका बसला धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र वरपाळला, आणि धृतराष्ट्रानं दुसऱ्या झाडाला हात लावला आणि धरून उभा राहायला गेला. चटका बसला. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. जंगल पेटलं अख्खं. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला, आणि ज्यांच्या कालवनाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला, आणि ज्यांच्या घरात गरीब मुलगी जन्माला आली तिनं महाराष्ट्राला न्याय दिला. खरा अभ्यास महाराज. भारताचा सम्राट जळून मेला. तुकोबरायच्या घरात कालवनाला काहीच नाही, वैकुंठाला देव आला, आणि माऊलीच्या समाधीला देव रडले. श्रद्धाच्या प्रेताजवळ उभा महाराष्ट्र हळहळला. वय किती विषय सोडून द्या. नव्वदचा असून काय करायचं. काय म्हणते आमचा म्हातारा 90चा झाला, काळ ठेवला इतके दिवस. तो जर लग्नच मोडीतोय गावात लोकांची, त्याला ठेवू नये काय करतो. 90चं नको, 100 नको महाराज. आयुष्य कमी, आणि कधी देणं ठेवायचं महाराज. देव हा कुणाच्या तरी रूपाने कुणाचं तरी कार्य करून घेत असतो. श्रद्धा नावाच्या मुलीच्या रूपाने पांडुरंगानंच असं नियोजन केलं महाराज. कधी कधी कोणाला मिळणार नाही ते तिथे देऊन टाकलं. माणसं कधी एकत्र येणार नाही तेव्हापासून यायला लागली, आणि माणसं ज्याची वाट पाहत होती ते मिळून गेलं. असंच असतं महाराज. स्वतःच्या बहिणीच्या लग्नात नाचणारा कंस, स्वतःच्या बहिणीच्या लग्नात नाचणारा कंस इतका वाईट नव्हता का तो बहिणीची पोरं दगडावर आपतील. इतका वाईट नव्हता, पण कंसाकडून देवाला ते करून घ्यायचं होतं. बहिणीला जेलमध्ये ठेवलं, 6 पोरं मारून घेतली, 7वा योग मायेने नेला, 8वा बाबा जन्माला आला. तो 125 वर्ष जगला, आणि तोही तसाच मिळाला ना. त्याच्या पायाला सुद्धा पारधी समाजाच्या माणसाचा बाण लागला. गोपाल कृष्णाला सुद्धा ती गोष्ट सुटली नाही. आता उलट सांग का, आईनं मुलं जन्म घातली 8, पण एक मुलगा सुद्धा स्तनातलं दूध प्याला नाही. एक मुलगा, 8 मुलांमधला एकही मुलगा स्तनातलं दूध प्याला नाही. पण जिनं जन्मालाच घातला नाही तिच्या स्तनालाच जाऊन बी लागला. ते स्तन किती भाग्यवान आहे. हे बबनराव पाटलांनी एका मुलीला गमावलं, तिच्या भावाने एका बहिणीला गमावलं, त्यांनी एका मुलीला गमावलं, आईने एका मुलीला गमावलं. हे गमावण्याचं दुःख माईक झालं, गमावण्याचं दुःख माईक झालं, वाईट झालं. पण त्या मुलीच्या योगाने उभ्या महाराष्ट्राला काहीतरी कळलं, हे सिद्ध झालं. बिचारी आईनं काही झालं तर महाराज, ती आई आहे. आईवर कादंबऱ्या करून आणि भाषण करून कुठं चालत असते का. व्याख्यान करायचे, चित्रपट काढायचे, याच्या कुठं आई चालत असते का. बावळाटासारखं खरा कादंबरी आईवर काय आलं झक मारा. प्राध्यापक 1.5 तास आईवर बोलतोय, त्याच्या आई वृद्धाश्रमात, आणि तो पोरांना म्हणतो आई हेच दैवत आहे, तुझी घेऊन ये, त्यांना दाखव ही माझी. आयांवर भाषण करून नाही चालत. आमचे 80% कीर्तनकार आई बापा बोलत आहेत, पार झालंय लोकांच्या. रोज कीर्तनात तीच आई तोच बाप. डाव्याचं प्रवचन ठेवून पहा कोणत्या बाबाचं, नदी ओ बाबा बसला, उठली आई, तीच आई. तर आई आहे ती, असं भाषण करून चालतं का ती. त्याला आईच व्हावं लागतं. आम्ही 1.5 वर्ष बोलत राहिलो, ते त्या श्रद्धाच्या आईच्या ज्या वेदना आहे त्या कोणी जाणू शकत नाही. काय माहिती कोण जाणून द्या. भाषण करून झालं, बचत गटाचा अध्यक्ष बाई झाली, 1.5 भाषण जोडती. काय करते भाषणाला त्या, उगाच लाईट जात नाही म्हणून तू आपली बोलत राहती.
तू बोलताना तुझ्या सासूची अवस्था डोळ्यापुढे आण ना, कोणत्या कोपऱ्यात आहे का तू इकडंच लबाडे हाणती लोकांमध्ये. त्याला आईच व्हावं लागतं मला. यावर तुमचं काय मत आहे? त्या मुलीचा भाऊ आहे, असू द्या काही बी, पण काही झालं तर तो भाऊ आहे महाराज. या गोष्टी असे चालतं का? कादंबऱ्या करून भाषण करून 1.5 पान पेपरला लेख देऊन कुठं आईची प्रसिद्धी होती का? बरं लेख लिहिणाराची आई कुठं आहे? मी माझा बाप उचलून आपटायचा आणि तुम्हाला 20 मिनिटं बापाची माहिती सांगायची. कोणत्या गाथेत ती? म्हणजे तर पेपर सारखं झालं. पेपरला एक बातमी असते बा, वरील कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. बातमी थोडी, नाव पावणे 500. 30 वर्ष झाले तेच नाव आहेत. बदलतच, फक्त डेअरीतला काढायचा आणि सोसायटीत घालायचा, सोसायटीतला काढायचा आणि अंगणवाडीत घालायचा. टोळी तीच, फक्त तांबड्या गायला काळं वासरू, खान तशीच. लोक नाव सुद्धा आता वाचती नाही खालची लोकांचे, ते पार झाले तेच नाव. इंदुरीकरचा दौरा कोपर्डीला झाला का त्यांच्या बरोबर एवढे होते, खालचं वाचित नाही लोक. खालची काले होती नाजे आहे, कावळा शिळबोध आहे, ते वाचूच नका. लोकांच्या पाठ झालं महाराज. आता लोकांना बोलण्याची गरज नाही राहिली महाराज, आता लोकांना चांगल्या मार्गाने नेण्याची गरज आहे. एक मुलगी निमित्त ठरलं निमित्त, जाऊ द्या बिचाऱ्याच्या ते आईच्या. आणि एक खरं सांगा मला, आता बारीकच जर पाहिलं आपण, त्या मुलीचं बलिदान कुठं व्यर्थ गेलो? कुठं व्यर्थ गेलं? एका आईने आपल्या मुला, आई आहे महाराज त्यो, काही झालं तर तिचं नाव काय? आई आहे. काय बोलायचं ना? काही झालं तर ती आई आहे, काही झालं तर तो बाप आहे, काही झालं तर तो भाऊ आहे. महिला मंडळी एक वाक्य सांगा, तुम्ही कोणाशी दुश्मनी करत जा, भावाशी दुश्मनी करू नका. आता तुमचा काय प्रॉब्लेम झालाय? तुम्हाला सत्ता झाल्यात मोकार, कारभार गेले तुमच्या हातात, यांचा झालाय गेम. तुम्ही काय कोणाला बोलून देती नाही. परिणाम काय झाला? तुमच्याकडे पैसा झाला जास्त आणि भेजा झाला कमी. बायांनी ह्या 5-6 वर्षामध्ये लग्नात भाच्याच्या माग उभा राहणारा मामाच बदलावला. आता सक्का मामा राहिला नाही, तो मेला जवळजवळ. गुरु मामा उठला, कुठून सापडला काय तुला? असा कपडे काढून हल्ला पाहिजे कार्यालयात गुरु मामा. तुम्हाला हे मामा सापडले कुठं? ये अडपाट नाही. काय नाही राहिलं महाराज जगात. या मुलीचं बलिदान कालही व्यर्थ गेलं नाही, आजही जाणार नाही. कोण कोणाचं राहिले महाराज? आता हे फक्त तुम्ही आम्ही बोलतोय हिंडतोय. काही लोकांना गरज आहे तेवढ्या पुरतं तेवढं लोक भावनिक आणणार. डाव्याला लोक माईक तुटस्तवर भासणार. त्यात कोण कोणाला मदत करायला मोकळा आहे आणि कोणचं खुटलंय? काय नाही, लोकांना काही घेणं नाही. लोक फक्त सीझन पुरतं काढून घेणार, वेळ मारून देणार. वा वा वा. आता इंदुरीकर मिळाला, तुम्ही 2 मिनिटं उभे राहणार, 1.5 पावणे 2 तास भाषण आणणार. मग तुम्ही म्हणाल की याच्या पोराला 7-8 लाख द्या बा, हे गरीब होतो. तुम्ही उलट म्हणते गण त्याच्या बापान लुटलं, मरू द्यायच्या. अरे भाऊ, भुईमुगाच्या शेंगात दाणा येतो, त्याचा मुक्काम पोत येते. दाणा निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीत. लोकांना काय घेणं? जन हे सुखात दिल्या घेतल्याचे, जन हे सुखात दिल्या घेतल्याचे. हरणं आपाप पळून जातात.
धान्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात. फुलातला मकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो. आणि खिस्सा रिकामा झाला का जग आपाप दुश्मन होतो. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला. कार्यकर्तेच गायब झाले. कार्यकर्ते दुसरीच्या टोळीत गेले. जिंदाबाद आलं तुम्हाला खालं माझं. आणि परत दुसऱ्या दिवशी याच्या घरी आले. समाज नालायक झाला. सोडणार नाही आपण. प्रयत्न करू आपण. परत थोडी तयारी राहिलेली 1.5 एकर काढा. काय घेणे राष्ट्रगीत पाठ नाही. झेंड्याजवळ उभं राहिले. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. 10 लाख घालून सरपंच झालं येड. आणि त्याला विचारलं सई कोण फटी सईच येत नाही का गेला झक माराय. मूर्ख माणसांना समाजात किंमत आल्यामुळे चांगल्याला त्रास झाला मारा. ज्या माणसांना बुद्धी राहिली नाही ती माणसं आज समाजात जसं कचरा झाला. फार चांगल्या माणसांचा विद्वान मुलांचा कचरा झाला ना. 48 वाले डॉक्टर झाले. त्यानं हॉस्पिटल टाकले. काल पेशंट नीट होतील त्याची अड. आणि पेशंट त्याच्याकडे गेलं का ते बधीरच. कानात वायरी खुशीते. दात दाखवा, जीभ दाखवा, नाक ओढून धरा, मोकळं सोडा. फालतं व्हा, उताना व्हा, सरळ व्हा, नाही का पहा काय होतं तुम्हाला. आता एवढा टाइम काय व्यायाम करीत होता काय होतं म्हणलं. लगेच कागद आणि पेन घ्या. सकाळी 3 घ्या. आणि परदिवशी परत या. आणि खाट आली दिसली का बाल ठेवा. क्वालिटी ती क्वालिटी. आणि आज जगात क्वालिटी राहिली नाही. क्वांटिटी फक्त, क्वालिटी नाही. क्वालिटीच नाही, नुसती क्वांटिटी. आपलं तरी बरं आहे. डॉक्टर जीभ काढा म्हणते, नाक दाबा म्हणते. यांचं तर लय अवघड. यांना नेलं ना बरं. ह्या का आता पहिल्यासारख्या राहिलं नाही. पहिले फक्त पुरुष फेटा बांधायचे. आता यांनी फेटे सुरू केले. मग घ्या मला 9 वार. मग आता काय करता. बावळ्याचा बाजार. पुरी पॅन्ट शर्ट घालते. मग आम्ही गाऊन घालतो. आता काय करता. येण्याचा बाजार झाला. सगळा बावळ्याचा बाजार झालाय महाराज. फक्त काय झालंय पैसा नावाच्या घमेंडीत माणसाने धर्म विकला. चांगले बसून जेवत होते लोक. या श्रीमंतांना किडा आला. ही पैशावाली भरनिष्ठ माणसं यांना 10 धाबे 9 बार 6 पेट्रोल पंप. यांचे काही चिंगळ्यांचे पैसे नाही. यांनी काय आपल्यासारखे वास राखून पैसे कमावले. कमावरून द्याला म्हणा कर बरं कोटीचं लगीन. कर बरं 10 एकर कपाशी कोटीचं लगीन करतो का. करीन. इथं मिळालं ते शेतकरी त्याला वडाय बिडी नाही. त्याला आता सोयाबीन फिरली तर युरियाची 200-300 रुपये झाली. आणि युरिया औषध घ्यायला कोणी घेत नव्हतं. आणि या अशीच करायचं. मग काय देतो उभे चांगले बसून जेवतलं होते. श्रीमंत लोकांनी समाज पार वाटोळ करून टाकलं. उभ्यानं जेवण आणला आता. आणि ते वरडणं आला एक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडलं तो ताटलीच घेऊन गेला. मोरगा ताटली. एकाला भात सापडला तो वरण सापडला. तेवढ्या एकानं धक्का लावला तो भातही सांडला. तो वैतागला मला उडत गेलं लग्न. घरीच निघून गेला. काही नवीन आणायचं. चांगले गोल गुलाबजामू होते. कोणला किडा आला लांबवले गुलाबजामू. काय कोणत्या बापा ते गोल गुलाबजामू म्हातारी टपाटपा तोंडात टाकायचे. दात असू नये. कोणला किडा आला काय कोणत्या बापाचं गेलं. गुलाबजामूच लांबवला. गुतला म्हातारीच्या नागपुडीत. मेला म्हातारी. काय लोक आहे. बुंदीन बरं मला सांगा गोलय गेला तरी गुलाबजामूच लांबवायचं कारणच काय. काय बावळ्याचा बाजार आहे. बुंदीन गुलाबजामू सेपरेट शोभत आहे का एकत्र. सेपरेट. बुंदी डाळीची बुंदी गुलाबजामू मैद्याचे. बुंदी पाकाच्या बाहेर आहे गुलाबजामू. कोणला किडा आला काय त्याच्या बापाचं गेलं.
दोन्ही एकत्र केले राजा राणी. काय तुझ्या बापाचं काय गेलं तर काय नाही. राजा एवढा एवढा राजा एवढीच राणी. राजाला कळलं सुद्धा नाही आपल्याला राणी कवाची टाकली. अक्षरशः येड्याचा बाजार आहे का शहाण्याचा आहे. हा बाजार येड्याचा आहे का शहाण्याचा आहे. येड्याचा बाजार. पण त्यांना लोक म्हणतात लगीन मानावं लागेल. कळलं ना सगळे उतारे पाहिलं. चला थोडं पुढं. तुम्ही म्हणा पुढं सरकायचंच का आपल्याला. आता चिंता बिंता करायची नाही. चित्ती असू द्यावे समाधान. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. आता फक्त बोलत जायचं तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीम आले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाला बसलेले महिला पुरुष गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी श्रद्धा बबन सुद्रिक, बबन बापू सुद्रिक, तिचे वडील रेखा बबन सुद्रिक, आई स्वप्नील बबन सुद्रिक, भाऊ सपना बबन सुद्रिक, बहीण. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीम आले तृतीय पुण्यस्मरणाच्या सुद्रिक परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेले अपतिष्ठ मंत्री परिवार. इथं दोन बाजू आजच्या कार्यक्रमात झाल्या महाराज. एक बाजूनं जर पाहिलं तर एका आईनं मुलगी दिली, एका भावानं बहीण दिली, एका बापानं मुलगी दिली, एका बहिणीनं बहीण दिली. एक बाजू झाली. पण एक बाजू अशी झाली एकच कमी वयातली बहीण गेली पण उभ्या महाराष्ट्राला विशिष्ट ज्ञान देऊन गेली. दोन्ही बाजू डोळ्या पुढे आणा. आपण किती जरी बोललो तर त्या आईच्या वेदना कमी होणार नाही. त्या पैशाने सात्विकतेने भरून निघणार नाही. आई ती आई आहे, बहीण ती बहीण आहे, भाऊ तो भाऊ आहे. आणि एक वाक्य सांगतो महाराज, कसे असू द्या नाते रक्ताचे शोभतात. रे तुम्ही मी फक्त तात्पुरतं नदीवर भाषण केल्यासारखं. आणि भाषण करणारी लोक ध्यानात ठेवा. दोन ठिकाणची भाषणं जरा टाळीत जा. लग्नातली आणि दहाव्यातली. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक भाषण ऐकत आहे. कचाकच घोडाला येतो लोक खालून. तुम्हाला तो ऐकू येत नाही. तुम्ही राहत्या भांडवेल. बरं दहाव्याचं भाषण म्हणजे जिलाबाडीचं भाषण. कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी ती टाळीचं. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. नदीवर आणि दहाव्याला आणि लग्नात एका विशिष्ट व्यक्तीनं बोलावं, सगळ्यांचे आभार मानावा आणि तो कार्यक्रम संपवा. 12 साडेबारा पर्यंत कुठं 10 चालतो आणि 5-50 या ठिकाणी म्हणायला आज नाही. माणूस दिसला का कागद, माणूस दिसला का कागद. एवढ्यांची नावं घ्यावी ना आभार मानावे. काय मध्ये तुमचं लोकांचं मानसिक संतुलन बिघडलं असं करू नये. आणि लोकांचं मानसिक संतुलन विशिष्ट काळ राहतं. मी किती जरी कीर्तनकार पोपट असलो ना, तुमच्या चेहऱ्याच्या हावभावावरच मी वेळ धरली पाहिजे. तुम्ही जांभळा द्यायचा मी रामावनासात नेऊन घालायचं म्हणजे काय उपयोग. तुम्ही द्यायचे जांभळ्याला पण म्हणजे रामाला त्रास झाला. लोक म्हणले आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त झाला. ते आता उगाच बसलोय. समय कळला पाहिजे महाराज त्या गोष्टी. आणि कोणत्याही गोष्टीला काय कळलं पाहिजे समय. आता आपण ह्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना 2-3 गोष्टीचा संकल्प करू. चांगला विचार करू. एक, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मी तुमच्या मुलासारखा. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू द्या उलट होते तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का महाराज. पण मी तुमचा मुलगा म्हणून माझ्या गोष्टी जा. आज आपण किती जरी मोठे झालो ना महाराज, मुलींच्या संरक्षणाच्या बाबतीत आपण कमकुवत आहोत. आपण रोज रोज तेच प्रसंग का पाहतो. संरक्षणाच्या बाबतीत आपण कमकुवत आहोतच हे मान्य करायला तयार नाही आपण. पण आज तुम्हाला ते मान्य करावंच लागेल. आता प्रॉब्लेम आपला असा झालाय, माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्यासाठी काही करायची बापाची तयारी आहे, आईची तयारी आहे. पण त्या मुलीला जर संरक्षण नसेल तर तो धोकाच आहे. आज गावातल्या सगळे राजकारणी लोकांना सांगतो महाराज, ह्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना आपण काही गोष्टीचे ठोस निर्णय घेतले पाहिजे. यावर तुमचं मत काय. घ्यायलाच आता हे बोलून जमणार नाही, घेतले पाहिजे. आता ते बोलणे हा विषय नाही.
आता आपण ह्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना तृतीय पुण्यस्मरणाला 2-3 मुद्दे मांडतो. पटलं तर हा म्हणा. एक, आपल्याकडे माणूस मेला तो जाळला जातो. जाळला की दुसऱ्या दिवशी आपण त्याची राख नदीत टाकतो. पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या, राख नदीत नका. बस आजपासून संकल्पच करा. श्रद्धा नावाच्या मुलीला तृतीय पुण्यस्मरणाची भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना 10-5 गावच्या लोकांनी निर्णय घेऊन टाका, नद्या स्वच्छ ठेवा हा संदेश घ्या. तुम्हाला पटतंय का बघा. ती राख नदीत टाका, अजिबात नाही. उचला ती, गुणीत भरा, घरी आणा घरी. आणि झाडाला पाणी कायम घालू नका. नाही, फक्त आपल्या आईवडिलांच्या पहिल्या पुण्यस्मरणापर्यंत घाला. आणि आजपासून जर प्रत्येक व्यक्तीनं नदीत राख टाकायची बंद केलं आणि झाड लावलं तर ही अजरा अमर श्रद्धाची तृतीय पुण्यतिथी घडेल. हे तुम्हाला पटतंय का बघा. आणि हीच काळाची आणि झाडं लावताना आंब्याची लावू नका. आंब्याची लावली का काय रे आले का भाऊबंद उठली. 6 कैऱ्या 9 भाऊबंद झाल्या मारामारी. नाही झाड. आणि याच्याकरता जिंका काय जिंकावा संसार, जिंकावा संसार.